नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आम्ही सगळे चाललो आहोत रोहिणी पर्यटन केंद्र, रोहिणी फार्म्स आहे जे आहे वज्रेश्वरी जवळ म्हणजे विरार जवळ आहे। आणि आता आम्ही निघालो सकाळी। आता वाजले आहेत समथिंग अराउंड 10:30 वाजलेत। किती वाजले? 10:30 वाजलेत, किती वाजले? नाही 10 वाजलेत। तर 10 वाजलेत आणि आमचं तिकडे चेक इन म्हणजे जे आहे ते आम्ही बेसिकली वन डे साठी जातोय। म्हणजे आता सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणार आहे। बट आमचं जे चेक इन तिकडचं आहे 10:30चं टायमिंग आहे, पण इथेच 10 वाजलेत आम्हाला। आणि आता मला वाटतं जायपर्यंत आम्हाला अजून अराउंड 1 तास लागणार आहे। तर या व्लॉग मध्ये तुम्हाला जे रोहिणी फार्म्स आहे त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी शेअर करणार आहे। तर स्टे ट्यून। चला तर मित्रांनो, पोचलोय आम्ही आता रोहिणी फार्म्सला। आणि हे इकडे बेसिकली थोडं वरती तुम्हाला यायला लागतं। आणि ही होती आमची उबर, याच्याने आम्ही आलोय। 10:30चा आमचा टायमिंग होता, बट आम्हाला थोडा लेट झालाय। आता 11:15 झालेत, 15 मिनटं थोडा उशीर झालाय। तर सगळ्यात आधी आमचं इकडे आमचं इथे ब्रेकफास्ट आहे। हे बघा, वेलकम टू रोहिणी फार्म्स वरती लिहिले। आणि ही आमची मंडळी आहे। दिशांत रेडी आहे ना? बरं, थँक्यू। चला तर मित्रांनो, तुम्हाला मी आता आमचा जो कॉटेज आहे, बेसिकली आम्ही वन डे साठी आलो आहोत। आमचं सकाळचं टायमिंग 10:30 ते संध्याकाळी 7:30चा आमचं टायमिंग आहे। ओके, तर तरी आम्ही म्हणजे वन डे साठी आलो आहोत, पण आम्ही 2 कॉटेज घेतले। आम्ही टोटल 8 जण आहोत, तर म्हणजे सगळे फ्रेंड्स लोक आहोत। ओके, तर तुम्हाला मी आता इकडनं जो पहिला कॉटेज आहे त्याचं नाव दिशांत, तर हा तुम्ही बघू शकता दिशांत कॉटेज। आणि अजून एक मित्र म्हणजे सांगायचं तुम्हाला मित्रांनो की इकडनं व्ह्यू किती जबरदस्त आहे बघा, एकदम छान आहे व्ह्यू। आणि इकडनं आपल्याला असं जायचं आहे दिशांत या कॉटेजसाठी। ठीक आहे, तर मित्रांनो, हा दिशांत कॉटेज यांचं नाव आधी या कॉटेजचं दिशांत होतं, पण आता याचं नाव चेंज झालं आहे अनंत। तर तुम्ही कधी आलात बुकिंगसाठी वगैरे तर तुम्ही अनंत म्हणलात तरी चालेल। ठीक आहे, तर अनंत आहे। आता तुम्हाला मी जरा आतला जो व्ह्यू आहे तो दाखवतो एकदा। हे बघा, हा इकडचं बाहेरचा पूर्ण इकडचा व्ह्यू आहे हा कॉटेजचा। तर खूप छान सुंदर असं तुम्हाला बघायला मिळेल। ब्लू कलरमध्ये आहे आणि व्हाईट कॉम्बिनेशन आहे। हा त्याचा मेन डोर आहे इकडचा। आणि आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो मी। वाव, चला तुम्हाला मी दाखवतो हा आपला कॉटेज अनंत। अनंत म्हणजेच दिशांत। तर मित्रांनो, हे एंट्रन्स केल्यावरती तुम्हाला बघायला मिळेल कॉटेज, आणि मी पण तुम्हाला दिसतोय इथे। तर खूपच छान आहे कॉटेज बघितल्यावरती। आणि तुम्हाला आतमध्ये एंटर केल्याच म्हणजे एक वेगळंच ॲम्बियन्स इकडचा बघायला मिळेल। खूपच छान वाटेल आतमध्ये आल्यावरती, डेफिनेटली तुम्हाला एकदम प्रसन्न वाटणार आहे। तर तुम्ही इथे म्हणजे ओव्हरनाईट स्टेसाठी आलात तरीसुद्धा खूप छान आहे। मला तर नक्कीच इथे राहायला आवडलं असतं, पण काही कारणांमुळे मी एका दिवसासाठी आलो इथे। पण डेफिनेटली जर तुम्ही आलात तर इकडे तुम्ही ओव्हरनाईट स्टे केलात तर म्हणजे नक्कीच पूर्ण पैसे वसूल आहेत या कॉटेजमध्ये। तर इथे बघू शकता खिडक्या इथे तुम्हाला बघायला मिळतील। आणि प्लस ही जी डिझाईन केली आहे त्यांनी बॉटल्स लावून ती इथे आहे। पूर्ण जो आतला म्हणजे त्या लोकांनी जो गेटअप ठेवला आहे तो पूर्ण व्हाईटमध्ये आहे। व्हाईट आणि ब्लू कॉम्बिनेशन्स पडदे वगैरे बघू शकता तुम्ही इथे पण सेम तसंच आहे। इथे एक छोटासा या लोकांनी म्हणजे बेड ठेवला आहे सिंगल एक माणसाला झोपण्यासाठी, आणि इथे 2 जण झोपू शकतात। ओके, त्याच्या व्यतिरिक्त वरती तुम्ही बघू शकता फॅन आहे। आणि वरती इथे मध्ये थोडी लाईट येण्यासाठी त्यांनी इथे सनलाईट येण्यासाठी तसं बनवलं आहे थोडं। ओके, प्लस इथे लाईट्स वगैरे पण बघा म्हणजे मस्त त्यांनी एकदम सगळं डिझाईन केलं आहे। मला जरा लाईट्स लावून तुम्हाला दाखवू दे। आता तुम्ही बघू शकता हे बघा, लाईट्स लावल्यावरती किती छान वाटते। म्हणजे रात्रीचा जो याचा जो आतला ॲम्बियन्स असणार आहे ना तो अजूनच छान वाटेल। प्लस इथे तुम्हाला AC सुद्धा बघायला मिळतो, म्हणजे AC पण इथे आहे। तर हा AC कॉटेज आहे। तुम्ही जर इथे कधी उन्हाळ्यात वगैरे आलात तर तुम्हाला म्हणजे AC पण आहे, त्याच्या व्यतिरिक्त फॅन पण आहे, काही प्रॉब्लेम नाही। आणि इथे 2 मिरर तुम्हाला दिसत आहेत, बट बेसिकली हे वॉशरूमचे म्हणजे दरवाजे आहेत जिथे त्यांना म्हणजे मिरर लावलेले आहे। तुम्हाला मी वॉशरूम वगैरे पण दाखवून देतो। हे बघा, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे हे जे वॉशरूम आहे ते बघायला मिळेल। 2 वॉशरूम आहेत, खूप मोठे आणि स्पेशियस वॉशरूम इथे आहेत। आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे हे बघा, इथे बेसिकली तुम्हाला बाथ घेण्यासाठी छानपैकी शॉवर वगैरे आहे, ग्रीझर वगैरे पण आहे। आणि प्लस हे टॉयलेट पण आहे इथे। तर हा मोठा एक इथे वॉशरूम आहे। आणि तसंच तुम्हाला दुसरा वॉशरूम पण इथे बघायला मिळेल। हे बघा, त्याच प्रकारे हा पण एक वॉशरूम आहे इथे। तुम्हाला जर बाथ वगैरे घ्यायचं आहे तर इथे सगळं अरेंज आहे। तर खूप छानच आहेत मित्रांनो, आणि क्लीन आहे एकदम।
आणि म्हणजे मला तर हा जो अनंत आहे, अनंत किंवा दिशांत म्हणजे काही बोलू शकता, तर हे जे कॉटेज आहे ना जबरदस्त आहे मित्रांनो, एकदम जबरदस्त आहे. डेफिनेटली मी तुम्हाला सजेस्ट करीन, जर तुम्ही कधी इथे येता रोहिणी फार्म्समध्ये तर तुम्ही या कॉटेजमध्ये डेफिनेटली स्टे करू शकता. तुम्हाला इथे आल्यावरती जबरदस्त वाईब मिळेल बघायला. आणि आता सकाळचे समथिंग अराउंड 11 वाजले. तुम्हाला मी इकडची बाल्कनी ती पण ओपन करून दाखवतो. वाव. तर मित्रांनो इथे बघू शकता ही बाल्कनी आहे या कॉटेजची आणि समोर तुम्हाला पूर्ण जंगलच दिसणार आहे. इथे 2 खुर्च्या आहेत छानपैकी बसायला. तर जर तुम्ही इथे येता तर डेफिनेटली तुम्हाला इथे बसून टाईम स्पेंड करायला आवडेल आपल्या पार्टनरबरोबर, आपल्या फॅमिलीसोबत. आणि खूप मोठा स्पेशियस आहे. जर तुम्ही इथे मोठे म्हणजे जास्तीचा मोठा जर ग्रुप असेल तुमचा, आय मीन लाईक फॅमिली मेंबर्स पण जास्ती असेल तरीसुद्धा तुम्ही इझिली इथे अकोमोडेट करू शकता. हा तुम्हाला मी व्ह्यू इकडनं पण दाखवतो प्रॉपर. मला हा कॉटेज कसा वाटला आहे ते मला डेफिनेटली तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आवडत असेल, हा व्हिडिओ आवडला असेल आतापर्यंत, तर डेफिनेटली लाईक करा या व्हिडिओला, बिकॉज असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी या सुयश परब व्लॉग चॅनलवरती येणार आहेत. मित्रांनो इथे फ्रीज पण तुम्हाला बघायला मिळेल. इथे जी केटल आहे ती आहे, पाण्याची बॉटल्स आणि चहा वगैरे बनवण्यासाठी गोष्टी आहेत. पूर्ण वुडन यांनी म्हणजे त्याला एक टच दिलेला आहे. क्लीन आहे, मस्त आहे एकदम. ओके. आणि इथे हँगर वगैरे दिलेत लावण्यासाठी. तर मित्रांनो कसा वाटला कॉटेज नक्की मला सांगा. तुम्हाला आता मी दुसरा जो कॉटेज आहे ते आपल्याला भाऊ आहेत. काय भाऊ तुमचं नाव? सिद्धांत. तर हे इथे असतात बेसिकली. हे आता आपल्या दुसरा कॉटेज तो दाखवणार आहे. तर हा आपण आता अनंत जो कॉटेज होता तो तुम्हाला मी दाखवला कसा होता. आता जो दुसरा आमचा एक कॉटेज आहे, आम्ही 2 कॉटेज घेतले इकडे. तर दुसरा जो कॉटेज आहे तो पण तुम्हाला दाखवतो. इथे छान तुम्हाला वारली पेंटिंग्स पण बघायला मिळतील. हा कॉटेज तुम्हाला दाखवणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता कशा पायऱ्या खाली जायला आहेत. तर एकदम म्हणजे हे जे फार्म आहे टिपिकली एकदम प्रॉपर जंगलात किंवा डोंगरामध्ये असतं त्या टाईपचं आहे. तर तुम्हाला एक चांगलं वाईब इकडे तुम्हाला बघायला मिळेल. एकदम आपण जसं कुठे बाहेर जातो ट्रेकिंगसाठी किंवा ॲडव्हेंचर्स गोष्टी करतो त्या हिशोबाने सगळीकडे तुम्हाला झाडं आहेत बघायला मिळतील. चिकूची झाडं बघा किती आहे तिथे. तर डेफिनेटली तुम्हाला इकडे मला तर वाटतं यायलाच हवं. आणि हे मित्रांनो हे विरारच्या आसपास आहे. वज्रेश्वरी जी आहे ना त्याच्या इथे बघा विश्रांत हे नाव आहे कॉटेजचं या. आणि बाजूला एक दुसरं एक आहे निवान. तर हे कॉटेज त्याच्यापैकी आमचं जे आम्ही बुक केलं ते हे विश्रांत हॉटेल विश्रांत कॉटेज आहे. बट दोन्ही पण सारखेच आहेत बरोबर ना भाऊ? दोन्ही सेम आहेत ना ॲज इट इज. तर दोन्ही सेम ॲज इट इज कॉटेज तुम्हाला मी हा वाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली हे कॉटेज कसं असणार आहे. ओके. वाव मस्त आहे. हा पण छान आहे मित्रांनो विश्रांत. याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच आल्यावरती एकदम विश्रांती घ्यायचं म्हणजे तुम्हाला मन करेल. आणि आतमध्ये जे कलर कॉम्बिनेशन आहे ना ते छानच म्हणजे आहे. एकदम प्रसन्न वाटतं इथे पण आल्यावरती. तिथे व्हाईट आणि ब्लू होतं, इथे ग्रीन आणि त्यांनी थोडंसं ब्राऊन कॉम्बिनेशन ठेवलं आहे. खूपच छान आहे. आतमध्ये आल्यावरती तुम्हाला एक यांचा म्हणजे अरोमा पण आहे तो पण छान वाटतो. म्हणजे मला वाटतं काहीतरी यांनी ठेवलं आहे आतमध्ये एअर फ्रेशनर टाईप. पण खूपच छान आतमध्ये ॲम्बियन्स आहे. तर हा बेड तुम्ही बघू शकता विश्रांतचा. इथे एकच बेड आहे, मोठा बेड. 2 जण आरामात झोपू शकतात. आणि जर मुलगा पण असेल एक छोटा तर बाळ ते पण इथे राहू शकतं. AC तुम्हाला बघायला मिळेल. चला तुम्हाला मी इकडनं जरा वॉशरूम वगैरे दाखवून देतो फटाफट. हे बघा हे इकडचं वॉशरूम आहे विश्रांत या कॉटेजचं. वॉशरूम पण इकडचं खूप नीट अँड क्लीन आहे. हे बघा ते गीझर वगैरे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर खूप छान प्रकारे त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे. विश्रांत हे कॉटेज आहे. समोरचं जे आहे निवांत ते पण सेम असणार आहे म्हणजे एक्झॅक्टली रेप्लिका आहे. तुम्हाला एक दाखवायचं होतं मला इकडचं ही बाल्कनी. ही बघा ही इथे बाल्कनी आहे. इथे पण छोटी आणि बाल्कनी दिली आहे. आणि इथे पण तुम्ही छानपैकी संध्याकाळी किंवा पहाटे इथे बसून तुम्ही तुमचा चहा वगैरे तो इथे घेऊ शकता आणि एन्जॉय करू शकता इथे तुमच्या फॅमिलीसोबत किंवा तुमच्या पार्टनरसोबत. आजूबाजूला पूर्ण तुम्हाला इथे ग्रीनरीज बघायला मिळेल. तर म्हणजे हा कॉटेज ना एकदम प्रॉपर म्हणजे एका जंगलामध्ये जसं असतो है ना, एका म्हणजे नेचरमध्ये नेचरच्या क्लोज एकदम तसं तुम्हाला इकडे वाईब बघायला मिळेल. हे बघू शकतो तुम्ही. ही बाहेरची बाजू या कॉटेजची. लाईट वगैरे आहे इथे बाहेर पण. तर संध्याकाळी वगैरे तुम्ही इथे डेफिनेटली बसू शकता गप्पा गोष्टी करायला. तर मित्रांनो तुम्हाला हा जो कॉटेज आहे तो पण कसा वाटला नक्की मला खाली कमेंट्समध्ये सांगा. आपण जाणार आहोत ब्रेकफास्ट करायला. 11 वाजलेत अराऊंड. दोन्ही पण कॉटेज तुम्हाला मी दाखवले. एक अनंत कॉटेज आहे, हावाला एक अनंत. आणि खाली आहे इकडे निवांत. ओके. तर हे 2 समोरचे आणि हा इकडे आहे. जस्ट तुम्हाला मी दाखवतो आहे की किती डिस्टन्स आहे. छान आहे पण जवळच आहे. झाडं खूप आहेत यार इथे. हे नॉर्मल रूम्स पण आहेत वाटतं इथे.
सावली 1 सावली 2. इथे कॅरम वगैरे खेळायला पण आहे. हे बघ कॅरम खेळायला इथे मस्त आहे. इथे सावली 1 सावली 2 म्हणजे काय नॉर्मल रूम्स आहेत का? ओके, बेसिक रूम्स. तर मित्रांनो आता मी इथे ब्रेकफास्ट करायला आलोत. आत्तापर्यंतचं म्हणजे सांगितलं तर माझं जे एक्सपिरियन्स एकदम छान आहे. म्हणजे आल्यापासून खूप मस्त वाटलं आहे आणि मुंबईपासून जवळच आहे. म्हणजे वज्रेश्वरी विरारच्या इथेच आहे ते. ओके, तुम्हाला मी जे ॲड्रेस आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच प्रॉपरली. पण डेफिनेटली तुम्ही इथे आलात ना तर तुम्ही इथे 1 डे स्टे करा. म्हणजे तुम्हाला इथे प्रॉपर जे इकडचं ॲम्बियन्स आहे, पूर्ण जे फार्म आहे चांगलं एक्सप्लोर करता येईल. आणि रात्रीचा जो इकडचा एक्सपिरियन्स असेल ना तो पण तुम्हाला नक्की इकडे घेता येतं. काय हे? हां, ओके. तर हे एक बुर्जी नॉनव्हेजसाठी कांदा आहे याच्यामध्ये. ओके, काय काय बघूया आपण. इथे मिसळसाठी फरसाण आहे. ही काय उसळ आहे? मिसळ आहे. आणि पाव आहे. आणि काय लिंबू. ते लिंबू बघ असं ऑरेंज कलर आहे. ओके, चांगले मस्त. हो. तर मित्रांनो इकडचं जे नाश्ता आहे तो आता मी जस्ट टेस्ट करून घेतला माझ्या फॅमिलीने आणि खूपच छान आहे. भुर्जी आणि त्याच्या व्यतिरिक्त जी मिसळ आहे, मिसळ पाव, ती पण खूपच चवदार आहे. तुम्हाला इकडचा तो ब्रेकफास्ट नक्कीच आवडणार आहे. समोर आणि हे समोरच त्या ब्रेकफास्ट एरियाच्या समोरच हे कॉटेज आहे. वैभव कॉटेज करून लिहिलं आहे कॉटेजचं. बेसिकली याची म्हणजे स्पेशालिटी असं आहे की इथे वैभव मांगले जे माहिती असले मराठी ॲक्टर आहेत ते म्हणजे इथे स्टे म्हणजे त्यांनी केलेलं आहे बराच टाईम, म्हणून या कॉटेजचं नाव वैभव असं दिलं आहे. तर हा जो कॉटेज आहे याचं तुम्हाला मी जरा इंटिरियर दाखवतो. बाहेरच्या बाजूने बघू शकता वारली पेंटिंग्स वगैरे ते काढले आहेत आणि बाहेर झोपाळा वगैरे पण आहे. तर आतमधून कसं आहे ते पण तुम्हाला एकदा दाखवतो. जर तुम्ही इथे कधी आलात तर डेफिनेटली तुम्हाला अजून थोडी माहिती मिळेल या रूमबद्दल. तर तुम्ही बघू शकता आतमध्ये कशा प्रकारे त्याचं ओव्हरऑल डेकोरेशन या लोकांनी म्हणजे केलं आहे. एम्बियन्स कसा आहे. व्हाईट कलरची इथे पण भिंत आहे आणि समोर ब्राऊन आहे. मोठा बेड आहे इथे छानपैकी. बघू शकता दोघं तिघं आरामात इथे झोपू शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे पण एक छोटी खाट आहे बाजूला. आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे विंडोज दिसतील. समोर इथे तुम्हाला डोअर दिसतोय, त्याला मिरर पण आहे. आणि आतमध्ये इथे अशा प्रकारे तुम्हाला वॉशरूम जे आहे ते बघायला मिळेल. वॉशरूम पण खूप मोठं आहे, स्पेशियस आहे. हे बघा, ठीक आहे. तर इथे तुम्हाला गीझर वगैरे सगळं जे आहे पद्धतशीर बघायला मिळणार आहे. की तुम्ही हा पण एकदा चेकआउट करू शकता जेव्हा तुम्ही बुकिंगसाठी जाल. तर तुम्ही डिफरंट जे तुम्हाला आता मी दाखवले कॉटेजेस, एक आनंद कॉटेज दाखवलं आहे, एक विश्रांत निवांत, हे 2 कॉटेजेस आहेत. हा एक कॉटेज आहे. अजून खाली आपण 2 कॉटेज बघितलेले. तर असे हे कॉटेजेस आहेत वेगवेगळे. याला बाल्कनी डायरेक्टली नाही पण पुढे तुम्हाला इथे एवढी स्पेस बघायला मिळेल. खूप असं म्हणजे पर्सनल एक पुढची वरंडा असं तसं इकडे तुम्हाला एक मिळेल. हे छान केलं यांनी की कडप्प्यावरतीच पूर्ण लावलंय, मस्त जागा. आणि पावसाळ्यामध्ये तर मला तर वाटतं इथे खूपच जास्ती ग्रीनरी असणार आहे. आता बघा, आता आम्ही म्हणजे आता फेब्रुवारी चालू आहे, फेब्रुवारीमध्ये एवढी ग्रीनरी तुम्हाला दिसते. तर नंतर तर तुम्हाला खूपच छान पावसाळ्यामध्ये बघायला मिळेल. आंब्याची म्हणजे आंब्याची इकडे खूप सारी बघा प्लांटेशन जे आहे ना, आंब्याची झाडं खूप मोठी झाडं आहेत. आंब्याची, चिकूची आतापर्यंत बघितली. हे सर्वोत्तम हॉल इथे असं लिहिलं आहे, सर्वोत्तम हॉल. इथे पण मला वाटतं जेवणाची वगैरे सोय इथे हे लोक करत असतील. हा स्विमिंग पूल आहे. जागामध्ये ना एक ओपन टाईप मध्ये बसवलेला आहे. 150च्या आसपास आंबा आहे, 500च्या आसपास चिकू आहे, काही मेडिसिनल प्लांट्स आहेत, 3 प्रकारचे टूर्स आहेत. ते आपण पाहून घेऊया त्या टूरमध्ये. आता बघा आपल्याकडे लिटर आहे ना 150 तुम्ही आंबा खाल्लाच असाल. टोटल आपल्या फार्मवरती 150च्या आसपास आंबा आहे. त्याच्यामध्ये ना एच वन प्लांट एकच झाड असं आहे ना, हे एकाच झाड ना लिटरली 4 प्रकारचे आंबे येतात. हापूस, पायरी, केशर आणि गायवळ. एका झाडाला क्या बात आहे. त्या प्लांटला कलम केलेला आहे. आणि हा आयुर्वेदिक पाला आहे. ज्यावेळेला आपण एका ठिकाणी चालताना लागलं खरचटतं आपण त्याचे ब्लड निघतं. तर आजूबाजूला आसपास कुठेही पाला असेल दगडी पाला बनतात, तो क्रश करायचा आणि त्या जखमेवरती लावून देतात. ब्लड स्टॉप करते, जखम पण बरी येते. हा एकांत कॉटेज आहे, बराच मोठा कॉटेज आहे. हा, याच्यामध्ये किती जण राहू शकतात? 8ची कॅपॅसिटी आहे. ओके, तर मित्रांनो 8ची तर कॅपॅसिटी आहे. याच्यात 8-10 जण आरामात याच्यात राहू शकता. तर हा एकांत कॉटेज आहे. तुम्हाला कधी चौकशी करायची असेल तर तुम्ही डेफिनेटली करू शकता याच्यासाठी.
हे बघा छान आहे. हा पण एक त्याला पण बाल्कनी आहे, बघू शकता तुम्ही. बघा अशा प्रकारे बाल्कनी आहे इथे, मस्त आहे. प्लॅटफॉर्म बनवला मचान टाईप, म्हणजे इथे बसून तुम्ही एन्जॉय करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत. आणि पूर्ण आजूबाजूला पूर्ण तुम्हाला म्हणजे जंगल टाईपच बघायला मिळेल. त्यांची पूर्ण जी प्रॉपर्टी ती 14 एकर जसं त्यांनी सांगितलं तशी आहे. पूर्ण फार्मवरती ना 250 आसपास चिकूचे प्लांट्स आहेत. किती? 250 250 चिकूचे झाड आहेत. ओके. आणि जास्त करून बऱ्यापैकी चिकू निघतात ओके. आणि पूर्ण ऑर्गॅनिक, आणि ते आम्ही सेल सुद्धा करतो. सेल करतो. ह्याला ना ग्लायसाइडिया नावाने ओळखलं जातं. आपल्या मराठीमध्ये ना एवढं फुलं ना प्लांट, त्याला आपल्या मराठीमध्ये गिरीपुष्प म्हणून म्हणतात. त्याच्या खोडामध्ये ना प्रचंड प्रकारात नायट्रोजन साठलेलं आहे. नायट्रोजन असल्या कारण ते प्लांट आहे ना आधीपासून सॉईल आहे ना फर्टिलाइज करते, पूर्ण ती जमीन शेतीसाठी उपयुक्त करते. म्हणून त्या प्लांटला शेतकऱ्याचा फ्रेंड सुद्धा म्हटलं गेलं आहे. तुम्ही एखाद्या शेतात गेलात ते बघा बांबूचा मंडप केलेला असतो, त्या हाच प्लांटचा असतं. ह्याला आणखीन एक नाव आहे उंदीरमाळ. उंदीरमाळ उंदराने स्पर्श केला ना त्याच्या खोडाला मरून जातो. हो हो हो. आमच्या सोसायटीमध्ये हेच लावलं पाहिजे. तर मित्रांनो इथे हे जे आहेत ते डॉर्मेटरी रूम्स आहेत, हे बघू शकता मोठे मोठे. तर वन डेसाठी जर जास्ती मोठी जर म्हणजे कोणाचा ग्रुप वगैरे असेल तर इथे डॉर्मेटरी रूम दिलेले आहेत, तर इकडे त्यांची सोय होऊ शकते. आणि हा पूर्ण स्पेस आहे तो त्यांच्यासाठी इथे अरेंज करून त्यांना दिला जातो. दिशांत क्रिएटिव्हिटी रिडिफाईन. इथे खूप साऱ्या गोष्टी हँड पेंटेड जे केले आहेत ते इथे तुम्ही बघू शकता. हे बघा डब्यांवरती वगैरे पेंटिंग केलेली आहे, वारली पेंटिंग. तसंच वरती पण हे जे किटली वगैरे आहे त्याच्यावरती पण बघा छान पेंटिंग केले आहेत, मस्त एकदम. हे फ्रेम ह्याच्यावरती प्राईस पण लिहिली आहे 1250 रुपये. तर अशा प्रकारच्या तुम्हाला फ्रेम्स वगैरे जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही इकडनं घेऊ शकता. हे बघा हे पण खूप छान आहे. हे बघा खूप छान छान फ्रेम्स आहेत इथे. बॅग्स वगैरे पण आहेत या इथे वारली पेंटिंगच्या. ब्युटिफुल सुंदर अशा बॅग्स आहेत. हे बघा हे पण किती छान आहे. बांबूचं याच्यामध्ये यूज केलं आहे, बांबू वगैरे यूज करून बनवलेली आहे. इथे छान असे पेंटिंग्स आहेत. हे अगरबत्ती स्टँड आहे का? हे अगरबत्ती स्टँड आहे. हे चहासाठी आहे ना, बरोबर चहाचं ठेवायला. आणि हे काय? समोसा किचन. ओके लेडीजसाठी. समोर तुम्ही बघू शकता इथे गार्डन वगैरे पण लहान मुलांना जर खेळायचं असेल तर छान समोर गार्डन पण आहे. आणि इथे कुक्कुटपालन टाईप इथे सगळे छोटे छोटे तुम्ही बघू शकता. कोंबड्या पण आहेत, ससे पण आहेत, मस्त. स्विमिंग पूल आहे. हा इथे बंगलो आहे जिथे 3 रूम्स आहेत. आणि समोर तिथे मोठा एरिया आहे तिकडे जेवणासाठी वगैरे बघू शकता लोक बसलेत. तर आता आमचा विचार आहे पूलमध्ये जायचा. बघूया आता पूलमध्ये आता जाणार आहोत आम्ही. बट पाणी खूप थंड इकडचं, म्हणजे जबरदस्त थंड होतं एकदम एक्स्ट्रीम. म्हणजे बाहेर एवढं ऊन आहे बट पाणी एवढं चिल्ड होतं ना की कॅपॅसिटी नाही आपली जास्त थांबायची. बट आता झालं आमचं स्विमिंग पूलमधलं सगळं काम. आता आम्ही झाले 2:15. तर आता जेवायचा टाईम झालेला. आता आम्ही जेवणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवतो जेवणामध्ये काय काय इकडे. ओके तर मित्रांनो आता आपण जेवणामध्ये इथे दुपारी काय काय बघूया. बघा इथे सुकं चिकन आहे छानपैकी मस्त. आणि हे ग्रेव्हीवालं चिकन आहे. तर नॉनव्हेजमध्ये हे इथे 2 गोष्टी बघितल्या. ही सोलकढी आहे मस्तपैकी आणि चण्याची उसळ आहे इथे. त्यानंतर इथे वरण आहे गोडं, राईस आहे मस्तपैकी. आणि इथे हे पूर्ण सलाड आहे आणि या भाकऱ्या आहेत मस्त. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला दुपारचं जेवण आहे ते मिळेल. स्वतः तुम्ही सर्व करून घेऊ शकता. इथे यांनी अरेंज करून दिलेलं आहे आपल्याला. आणि आम्ही इथे आता जेवायला बसलो आहे. फटाफट आम्ही आता जेवून घेतो. 2:30 वाजले आता आसपास.
तर मित्रांनो, इकडचं जेवण खूपच सुंदर आहे. तुम्हाला नक्कीच इकडचं जेवण आहे ते तुम्हाला आवडणार आहे. मस्त मजा आली. तर इथे बेसिकली आम्हाला जी ट्रॅक्टर राईड आहे ना, ती पण आमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये होती. बट अनफॉर्च्युनेटली ट्रॅक्टरचा काही प्रॉब्लेम झाला म्हणून आम्हाला जी ट्रॅक्टर राईड आहे ती इथे करता नाही आली. बट त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे आला तर तुम्ही इंडोर गेम ते आहेतच, कॅरम वगैरे आहे ते तुम्ही खेळू शकता. आणि आउटडोर गेम जसं क्रिकेट आहे किंवा तुम्हाला बॅडमिंटन आहे ते पण तुम्ही इथे खेळू शकता. इथे बरीच म्हणजे ओपन स्पेस आहे इकडे. तर तुम्ही जर आला तुमच्या फॅमिली किंवा मित्रांसोबत तुम्हाला नक्की इथे खेळायला हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. तर आमचा जो चेकआउट टाईम होता त्याच्या आधी स्नॅक्समध्ये आम्हाला मित्रांनो इथे गरम गरम वडे खायला मिळाले आणि चटणीसोबत खूपच छान होते. तर मित्रांनो, आता आमचा निघायचा टाईम झालेला आहे आणि संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:45-7 झालेले आहेत. हा रात्रीचा तुम्हाला जो व्ह्यू आहे तो दाखवतो आहे. इथे आता बराच म्हणजे काळोख झाला आहे संध्याकाळ. आणि हा अनंत जो आहे कॉटेज तिकडचे बाहेरचं तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो आहे. आमचा म्हणजे वन डेचाच फक्त प्लॅन होता इकडचा. तर आता आम्ही इकडनं आता चेकआउट करतो आहे. आमची जी गाडी आहे ती पण आलेली आहे. आजूबाजूला बघू शकता पूर्ण काळोख झाला आहे. आणि रूममध्ये आता खूप छान असं वातावरण झालेलं, एकदम ॲम्बियन्स वगैरे छान होता. बट अनफॉर्च्युनेटली आम्ही इथे स्टे नाही करत आहे म्हणून आम्हाला निघायला लागतं आहे. बट लवकरच आम्ही इकडे कधी येऊ परत पावसाळ्यामध्ये वगैरे स्टे करायला आणि तेव्हा पण तुम्हाला मी दाखवीन. बट आय होप मित्रांनो हा जो पूर्ण रोहिणी फार्मचा जे व्हिडिओ आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल माझ्या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करून जा. बिकॉज असेच नवीन जे तुम्हाला व्हिडिओज आहेत ते बघायला मिळतील. बरेच ठिकाणी मी आता पुढे पण जाणार आहे, फिरणार आहे. तर ते तुम्हाला नक्कीच जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही मिस करणार नाही. तर थँक्यू मित्रांनो फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टाटा, बाय.